हॅलो टायगर भाऊ. हा, कोण बोलते? मी शहापूर वर्षाने बोलतोय भाऊ. कुठले शहापूर? हे आपलं कासाऱ्याच्या खाली आहे हे शहापूर. आहे शहापूर का? हा, बोला ना. ते माझं एक म्हणजे असं आमचं विषय होता भाऊ. हा हा. का जलगावची माणसं होती निशाणी गावामधली. जलगाव निशाणे गावची माणसं होते. हा हा, ते इथनं म्हणजे खर्डीमधली माणसं होती. ती 4 माणसं खर्डीमधली होती. बर ना मुलगी 16 वर्षाची आहे. ते 8वीला शिकत होती. बर. तर ह्या लोकांनी आम्हाला बळजबरी तिकडे लग्नाला घेतले. बोला बोला, ऐकतोय. लग्नाला घेतलं ना, फोटो बिटो काढून घेतलं, रेकॉर्डिंग करून घेतली. आम्हाला बोलले की याच्या पुढे आम्हाला कॉल करू नका आणि भेटायला येऊ नका तुम्ही. ते असे आम्हाला बोलले ना. बोलते की पोलिसात जर गेले तर आम्ही हा रेकॉर्डिंग ऐकू ना, तुम्हाला पण आतमध्ये टाकू. तुम्ही त्याच्या पोलिसात जाऊ नका तुम्ही. तुमची मुलगी आता येणार नाही परत. मुलगी 8वीला शिकत होती. बर बर, असं. बर, तुमचं नाव काय? माझं नाव मंगेश. मंगेश. हा, पूर्ण नाव? मंगल पवार. मंगेश मंगल पवार. मंगेश मंगल का? हा, मंगेश झिपर पवार. मंगेश झिपर पवार. हा झिपर पवार ओळखतात का ह्याच नावाने? हा, याच नावाने ओळख. म्हणजे बर. त्यांना आम्ही एवढे दिवस कॉल केले, ते कॉल पण नाही उचलले, काय नाही. बोलते ते बोलते तुम्हाला काय करायचं तेवढं करा तुम्ही. अच्छा अच्छा, जलगावची माणसं आहेत का? हा, जलगावची माणसं आहे. बर, त्या मुलीचं नाव सांग मला. मुलीचं नाव अनिता मधू पवार. अनिता मधू पवार. पवार. हा मधू पवार. तुम्ही पण पवार, ती पण पवार, पण बहीण वगैरे आहे का? ते म्हणजे मेव्हणी आहे माझी ती. हा. ते म्हणजे आमचे साखरपुडे ज्या टायमाला त्यांची मोठी बहीण होती ना. हा. तिचं माझं साखरपुडा व्हायच्या टायमाला आम्हाला त्यांची कुल्ली माहिती नव्हती ना. आमची कुल्ली त्यांना माहिती नव्हती. ते साखरपुडा झाले ना, मग नंतर ते आई बाई भेट करायला लागले ना. बर कधी बर. कधी कुली फुटल्या तर ते बोलतो का आता बोलतो दुधाव घ्याव जमून. आता एवढं केलंय म्हणते तर आता दुधाव घ्याव जमून. अच्छा अच्छा, मला सांग आता, जो समोरचा व्यक्ती घेऊन गेलाय त्याचं नाव? त्याचं नाव प्रशांत भीमराव पाटील. प्रशांत भीमराव पाटील का? हा भीमराव का? हा, भीमराव. भीमराव पाटील. हा कुठला प्रॉपर? हा, त्यातलं निशाणी गावामधला. निशाणी जलगाव. हा, निशाणी जलगाव. निशाणी जलगाव. आणि तुमचा आणि त्यांचा परिचय कसा? हा, म्हणजे खर्डीची जी माणसं होती ना. हा हा. त्याही हा केलाय. अच्छा अच्छा, म्हणजे खर्डीची मध्यस्थी माणसं होती का तुमच्या जमवायला? हा, मध्यस्थी माणसं होती. अच्छा अच्छा. आणि आता हा कुणाला, हे जे नाव तुम्ही सांगितलं त्या तुमच्या मेव्हणीला घेऊन गेलाय का? हा, अच्छा, 8वीला असताना. आता किती वर्ष झाले? तिला 16 वर्ष चालू आहे. 16 वर्ष. नाही ना, ही घटना कधीची आहे? ही घटना 28 तारखेची आहे. आताची 28ची? हा, आत्ताची, मागच्या महिन्यातली. बर बर. मग काय त्यांचा काय तपास, कॉल वगैरे? ते कॉल करत पण नाही ना. इकडनं आम्ही कॉल केले तर त्यांचा आता मोबाईलच स्विच ऑफ आहे डायरेक्ट. बरं, स्विच ऑफ आहे का मोबाईल? हा, मी त्यांचा नंबर पाठवू का तुम्हाला? हा, सांगा ना, लगेच नंबर सांगा. मी कॉल ट्राय करतोय, नाहीतर मग कॉल झाला ना त्यांचा चालू का नंतर बोलतो, पण नंबर सांगा मला. हा, थांबा. आणि त्या मुलीला घेऊन जाण्याचं कारण काय विशेष? हा, मुलीला कशाबद्दल घेऊन गेले तिकडे असं? ते म्हणजे ती मासुण्यामध्ये राहत होती. हा. तर ती 8वीला शिकत होती शाळेमध्ये. बर. हा, तर त्याने जबरदस्ती येऊन खर्डीच्या माणसांनी हा हा. त्यांनी जबरदस्ती येऊन ते धमकी देऊन असं तसं करू, तुम्हाला ह्या करू त्या करू. मग 24 तारखेला तिला घेऊन गेले. अच्छा. 26 तारखेला आम्हाला गाडी पाठवली घ्यायला. अच्छा, म्हणजे लग्न करण्यासाठी घेऊन गेली का? हा, लग्न करण्यासाठी. हे चुकीचं आहे ना. आता तुम्ही शहापूरमध्ये कुठल्या गावात राहता? मी शहापूरमध्ये खरवली गाव, सरलांबा. खरवली सरलगाव का? बरं बरं. हा, मग घाबरायचं कशाला? लोकल माणसं आहेत ना तुम्ही. ते जलगावचे आपल्याकडे आलेले, त्यांना कशाला घाबरलं तुम्ही? ते म्हणे असं करू तसं करू ना. ती खर्डीची जी माणसं आहेत ना, हा. ती बोलतात का त्यांची म्हणजे त्यांचं जावई आहे ती एक.
अच्छा, जावई का? हा, त्यांचा समाज वेगळा ना आमचा समाज वेगळा ना. हा हा. तर त्यांच्या मुलीचा गेल्या वर्षी लग्न झाला. बर. हा, तिथं असा. अच्छा अच्छा अच्छा, चालेल चालेल, काय हरकत नाही. नंबर सांगा मला त्या व्यक्तीचा. हा, सांगतो. हॅलो. हा प्रशांतचा नंबर देतो का? प्रशांत भीमराव पाटील. हा हा, बोला ना. 82 82 08 08 09 09 79 79 29. 29. तुम्ही अगोदर लावलेला हा काय हा नंबर? हा, आम्ही ते म्हणजे जिथनं लग्न झालं तिथनं नंबर लावतोय, पण नंबर डायरेक्ट स्विच ऑफच आमचा करून टाकलेत. बरं बरं, असं का? चालेल, बोलतोय मी. कॉन्टॅक्ट झाला तर बोलतोय. हा, नंतर कॉल करतोय मला. हा. हा. नाही, एक तो दुसरा जो जमवणार माणूस होता त्याचा एक नंबर देतोय. चालेल चालेल, थांबा ना. हा नंबर मी ट्राय मारतोय. हा. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. द नंबर यू आर कॉलिंग इज करंटली स्विच्ड ऑफ. हॅलो. हा, हॅलो. हा, नंबर तर बंद आहे. हा, तो नंबर त्यांचं ते 2 नंबर होते, ते दोन्ही नंबर बंद करून टाकले ते. हा हा. हा लग्न जमवणार कोण? खर्डीची माणसं. खर्डीचे का? नाव काय त्याचं? त्याचं नाव संतोष पांडू वाघ. संतोष पांडू वाघ का? हा. पांडू वाघ याने लग्न जमवलं का? हा. बरं बरं, चालेल. तुम्हाला ओळखते ना तो? हो, ओळखते. चालेल, सांगा नंबर. हॅलो. हा, बोला ना. 288. 288. हा. हा नंबर कसा काय लागेल? 288 288 म्हणजे 88 का? हा. हा, बोला ना. 30 30 73 73 72 72 06. 06. चालेल, बोलतोय. हा. हा. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. द नंबर यू आर कॉलिंग इज करंटली स्विच्ड ऑफ. प्लीज ट्राई लेटर. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. हॅलो. हा, हॅलो. हा पण नंबर बंद आहे. हा, हे तिन्ही माणसंही ते नंबर बंद करून टाकले. चालेल चालेल, बंद आहे का? त्या मुलीचा फोटो वगैरे आहे का तुमच्याकडं? हा, फोटो मी पाठवतो मुलीचा व्हॉट्सअपला. हा हा, ऐका ना. या हा. नंबरवरती त्या मुलीचा चांगला एक फोटो आणि पूर्ण नाव, ऍड्रेस मला पाठवून द्या. हा. हा, चालेल. तिची जन्मतारीख वगैरे काय नाही. आता तसं टेन्शन नाही, आपल्या जालन्यामध्ये आहेत कार्यकर्ते. हा. तर मग तिकडे मी पाठवून देतो. मुलगी भेटून जाईल. हा, चालेल. चालेल. जरा कॉन्टॅक्ट झाला तर मी बोलतो त्यांच्यासोबत. हा. हा. चालेल. पाठवून द्या लगेच. हा, लगेच देतो.